Good morning, students. First of all, I would like to welcome all the students in this online lecture. You know that I am your English teacher, Mr. J.R. Patil. I hope that you were feeling physically fit. Wear a mask, be wise, and sanitize. So, during our last few periods, we have completed our 5 poems. Now, today, I would like to move towards our another poem 2.6, that is Money by William H. Davis. So, money is not a new thing to all of you or all of us. So, before going through this poem, I would like to explain, or I would like to introduce you with the poet, that is Mr. William H. Davis. Who was he? What was he? How he appeared in the field of literature? All these things we are going to explain in this our lecture. सो मित्रांनो, गेल्या काही मागच्या पिरियडमध्ये आपण आपल्या 2 सेक्शन जो दुसरा आपला पोएट्री, त्यातल्या आपण आतापर्यंत 5 पोएम्स कंप्लीट केलेले आहेत. आणि आज आपण 6वी कविता 2.6 जे मनी नावाची, जिचं टायटल मनी आहे, त्या कवितेकडे वळणार आहोत. ही कविता पूर्ण करण्याच्या आधी किंवा या कवितेच्या मधून जाण्याच्या आधी या कवितेचे जे कवी आहेत विल्यम एच डेव्हिस यांची माहिती आपण बघू. विल्यम एच डेव्हिस वॉज अ वेल्श पोएट अँड रायटर. आता वेल्श म्हणजे इज अ काइंड ऑफ रिजन. विल्यम डेव्हिस हे वेल्श प्रांतातले कवी होते आणि लेखक होते. ही स्पेंट अ सिग्निफिकंट पार्ट ऑफ हिज लाईफ as a tramp or hobo in the United Kingdom and the United States. It means that he never settled in his life. He was a kind of tramp. He lived most of his life as a tramp. Tramp means a person who wanders everywhere. आता त्यांच्या बाबतीमध्ये सांगितलं जातं की त्यांच्या जीवनाचा महत्त्वपूर्ण जो भाग होता, आता महत्त्वपूर्ण भाग म्हणजे कोणता, तर माणसाचं बालपण असतं, तारुण्य असतं, म्हातारपण असतं. आता सिग्निफिकंट पार्ट म्हटल्यानंतर कुठेतरी तरुणपणाविषयी त्यांच्या ते बोलत आहेत. ही स्पेंड सिग्निफिकंट पार्ट ऑफ हिज लाईफ ॲज अ ट्रॅम्प ऑर होबो इन द युनायटेड किंगडम अँड द युनायटेड स्टेट्स. म्हणजे त्यांच्या आयुष्याचा महत्त्वपूर्ण जो भाग होता तो त्यांनी काय म्हणून घालवलेला आहे, ट्रॅम्प म्हणून. ट्रॅम्प म्हणजे वांडरर, भटक्या. कारण ही जी व्यक्ती होती ही नेहमी भटकंतीवर विश्वास ठेवणारी व्यक्ती होती. म्हणजेच काय, ट्रॅव्हल करणारी, प्रवास करणारी, इकडे तिकडे भटकणारी, एका ठिकाणी स्थिर न होणारी अशी व्यक्ती होती. त्यालाच दुसरा शब्द तिथे वापरलेला आहे बघा, होबो. आणि कुठे भटकले ते, युनायटेड किंगडम म्हणजेच इंग्लंडमध्ये, युनायटेड स्टेट्स म्हणजेच अमेरिकेमध्ये, अमेरिका, इंग्लंड या देशभराचा प्रवास त्यांनी केलेला आहे. आणि आपल्यालाही माहिती आहे की माणूस एका ठिकाणी जर स्थिरावला त्याला फारसं नॉलेज कुठल्या गोष्टीचं नसतं. परंतु ज्यावेळेला आपण भटकतो, प्रवास करतो, त्यावेळेला मात्र आपल्याला वेगवेगळे अनुभव येत असतात. अँड वी नो दॅट एक्सपिरियन्सेस मेक्स मॅन परफेक्ट. ही बिकम अ पेडलर. पेडलर मीन्स मर्चंट किंवा ज्याला आपण व्हेंडर म्हणतो. ही बिकेम अ पेडलर अँड स्ट्रीट सिंगर इन इंग्लंड. आता त्यांनी अनेक व्यवसाय केलेले आहे, व्यावसायिक बनले ते. खरं म्हणजे साहित्यिक क्षेत्रातला माणूस होता, साहित्यिक मनाचा माणूस होता, परंतु जीवनामध्ये कुठेतरी स्थैर्य नसल्यामुळे पेडलर. कारण आपल्याला माहिती आहे की ज्या लोकांना काही उद्योग नसतो ते कुठलेही उद्योगधंदे करत राहतात. आता उद्योगधंदे करत राहतात म्हणजे आपण पॉझिटिव्ह अर्थाने घेतलं पाहिजे. जीवनाचा चरितार्थ चालवण्यासाठी काहीतरी व्यवसाय माणसाला करायला पाहिजे. पोटाचा खळगी भरण्यासाठी काहीतरी व्यवसाय आपण केला पाहिजे.
आणि म्हणून पेडलर कुठेतरी छोटे मोठे व्यवसाय ते करायला लागले आणि व्यवसाय करता करता इंग्लंडमध्ये ते स्ट्रीट सिंगर रस्त्यावरचे गायक बनले. जसे काही बाथरूम सिंगर असतात, कारण त्यांना गाण्याविषयी काही माहिती नसतं, परंतु बाथरूममध्ये गेल्यानंतर मात्र गुणगुणतात. तसंच आपला छोटा मोठा एखादा व्यवसाय करत असताना गाणं गुणगुणणं ही त्यांची सवयच होती. आफ्टर सेव्हरल इयर्स ऑफ वॉन्डरिंग लाईफ ही पब्लिश्ड हिज फर्स्ट व्हॉल्यूम द सोल्स डिस्ट्रॉयर अँड अदर पोएम्स. अनेक वर्ष असं भटकंतीचं जीवन जगल्यानंतर त्यांनी त्यांचा पहिला काव्यसंग्रह प्रकाशित केला मित्रांनो. आणि तो काव्यसंग्रह म्हणजे कोणता होता? त्या काव्यसंग्रहाचं नाव आहे, लक्षात असू दे, द सोल्स डिस्ट्रॉयर अँड अदर पोएम्स. हा त्यांचा काव्यसंग्रह आहे. आता काव्यसंग्रह म्हणजे काय? इट इज अ कलेक्शन ऑफ पोएम्स, सेव्हरल पोएम्स. अनेक कविता लिहायच्या आणि त्यांचं एक पुस्तक प्रकाशित करायचं, त्याला म्हटलं जातं काव्यसंग्रह. अनेक कविता त्यांनी अशा भटक्यात जीवन जगत असताना अनेक कविता त्यांनी लिहिल्या आणि त्यांचा पहिला काव्यसंग्रह त्यांनी प्रकाशित केला आणि त्याला त्यांनी शीर्षक दिलं, टायटल दिलं, सोल्स डिस्ट्रॉयर अँड अदर पोएम्स. नाऊ वी आर गोइंग टू सी सेकंड पॅरा in this poem. The poem tells us about the rich man who wants to be a poor man to find the real happiness. What a contradiction here. The poem tells us about the rich man who wants to be a poor man to find the real happiness. It means that when we are rich, there is no happiness in our life, according to the poet. And that's why, to get the real happiness of life, he wants to be a poor, in spite of being he was a rich. आता ही कविता आपल्याला अशा श्रीमंत माणसाविषयी सांगते आहे की ज्या श्रीमंत माणसाला गरीब व्हावंसं वाटतं. कशासाठी? टू फाइंड द रिअल हॅपीनेस. जीवनाचा खरा आनंद मिळवण्यासाठी या श्रीमंत माणसाला गरीब व्हावंसं वाटतंय आणि त्याविषयी आपल्याला ही कविता सांगते. अँड दॅट्स वाय देर इज अ कॉन्ट्रॅडिक्शन. श्रीमंत आहे, गरीब व्हावंसं वाटतं, कारण श्रीमंत असताना माणसाला खऱ्या अर्थानं आनंद घेता येत नाही, हे तितकंच खरं आहे. इट इज वेन वी डू नॉट हॅव मनी or have lost our money, we realize how important the money is. It is also real thing. काय असतं की एखादी गोष्ट जोपर्यंत आपल्याजवळ असते ना, त्यावेळेला त्याची किंमत आपल्याला कळत नाही. तसंच कवींचंही मत आहे की काय म्हणतात कवी, इट इज वेन वी डू नॉट हॅव मनी ऑर हॅव लॉस्ट अवर मनी, वी रिअलाइज हाऊ इम्पॉर्टंट द मनी इज. ज्या वेळेला आपल्याजवळ पैसा नसतो किंवा ज्या वेळेला असलेला पैसा आपण गमावतो आणि मग त्यावेळेला खऱ्या अर्थानं पैशाची किंमत, पैशाची व्हॅल्यूही आपल्याला कळत असते, असं कवी आपल्याला सांगतात. ॲट द एंड द पोएट सेज दॅट नाऊ ही डझंट हॅव मनी, ही हॅज ट्रू फ्रेंड्स दो दे मे बी फ्यू. आणि या कवितेच्या शेवटी शेवटी या कवितेच्या शेवटच्या स्टँजामध्ये कवी आपल्याला सांगतायत की आपल्याला माहिती आहे की आपण या सेकंड पॅराची पहिली ओळ वाचली की तो जरी श्रीमंत होता तरी त्याला जीवनाचा खरा आनंद मिळवण्यासाठी गरीब व्हावंसं वाटत होतं. आणि कवितेच्या शेवटी झालंही तेच की सुरुवातीला श्रीमंत असलेला माणूस गरीब होतो, त्याच्याजवळ आता पैसा नसतो. आता पैसा जरी नसला तरी त्याने एक कमाई मात्र नक्की केलेली आहे, ती कोणती? ही हॅज ट्रू फ्रेंड्स दो दे मे बी फ्यू. जरी संख्येने कमी असले तरी पैसा नसताना देखील काही खरे मित्र त्याच्याजवळ होते. हाही आपल्याला दुनियादारीचा अनुभव असतो मित्रांनो. जोपर्यंत आपल्याजवळ पैसा असतो तोपर्यंत अनेक मित्र आपल्याजवळ असतात, आपल्याला कळत नाही की आपला कोण परका कोण हे आपल्याला कळत नाही. तसंच कवींच्या बाबतीतही कवींचाही अनुभव तोच होता की जोपर्यंत ते श्रीमंत होते, जोपर्यंत त्यांच्याजवळ गडगंज संपत्ती होती, पैसा होता, तोपर्यंत आपला कोण परका कोण हे त्यांना कळत नव्हतं. परंतु त्यांची इच्छा होतीच की जीवनाचा खरा आनंद जर घ्यायचा असेल तर आपल्याला एक दिवस गरीब व्हावं लागेल. आणि आत्ता मात्र त्यांच्याजवळ पैसा नाही. आता पैसा नसतानाचा त्यांचा अनुभव आहे की जरी संख्येने कमी असले तरी जे काही मित्र त्यांच्याजवळ होते ते मात्र आता खरे होते, असं कवी आपल्याला त्या ठिकाणी सांगतायत. नाऊ आय वूड लाईक टू मूव टुवर्ड्स अवर पोयम. आता कवींची माहिती घेतल्यानंतर म्हणजे या कवितेमध्ये लक्षात ठेवण्याचं काय आहे, द पोयम टेल्स अस अबाउट द रिच मॅन हू वॉन्ट्स टू बी अ पुअर मॅन टू फाइंड द रिअल हॅपीनेस. जीवनाचा खरा आनंद मिळवण्यासाठी श्रीमंत असलेल्या माणसाला गरीब व्हावं असं वाटतं आहे, असं सांगणारी ही कविता आहे. आणि पैशाची व्हॅल्यू, पैशाची असंही म्हटलं जातं, मनी मेक्स द वर्ल्ड गो राऊंड. पैशाभोवती जग फिरतं असं आपण म्हणतो. व्हॉट इज युअर ओपिनियन? ट्राय टू एक्सप्लेन इट.
की पैशाभोवती जग फिरतं. मनी कॅन मेक द वर्ल्ड गो राऊंड. एक्सप्लेन. तुम्हाला पेपरमध्ये प्रश्न त्यावर पडू शकतो. पर्सनल रिस्पॉन्स टायचा. व्हॉट इज युअर ओपिनियन अबाउट दिस सेईंग. पैशाभोवती जग फिरतं. पैशाला काही महत्त्व आहे किंवा नाही. अकॉर्डिंग टू मी मनी इज समथिंग बट मनी इज नॉट एव्हरीथिंग. थोडंसं आहे. इट इज ओनली अ मीन्स. वी कॅन यूज मनी ओनली ॲज अ मीन्स. पैसा हा केवळ साधन म्हणून वापरला पाहिजे. टू फुलफिल द बेसिक नीड्स ऑफ लाईफ वी कॅन यूज मनी. नथिंग इज देअर मोर दॅन दॅट. पैसा जीवनाचा चरितार्थ चालवत असताना जीवनाच्या ज्या काही मूलभूत गरजा असतात, अन्न वस्त्र निवारा, या भागवण्यासाठी पैशाचा केवळ एक साधन म्हणून वापर आपण केला पाहिजे. एवढंच त्यातून लक्षात घेणार काय. आणि आता आपण आपल्या प्रत्यक्ष कवितेकडे वळतो आहे. बघा आता कवितेची पहिली ओळ. व्हेन आय हॅड मनी मनी ओ आय न्यू नो जॉय टिल आय वेंट पुअर. फॉर मेनी अ फॉल्स मॅन ॲज अ फ्रेंड came knocking all day at my door. This is the first stanza of this poem. Now try to understand this stanza. When I had money, oh I knew no joy till I went poor. कवी असं आपल्याला सांगतायत की जोपर्यंत व्हेन आय हॅड मनी रिपिटेशन तिथे आहे मित्रांनो, लक्षात घ्या. म्हणजेच त्या ठिकाणी ही वॉन्टेड टू गिव्ह एम्फॅसिस ऑन द वर्ड मनी. आणि कवी असं सांगतायत पहिल्या 2 ओळींमध्ये की जोपर्यंत माझ्याजवळ पैसा होता तोपर्यंत मला आनंद घेता येत नव्हता, जोपर्यंत मी पुअर झालो नाही, गरीब झालो नाही. म्हणजेच या ठिकाणी कवी आपल्याला सांगतायत की ज्या वेळेला तुम्ही श्रीमंत असता त्यावेळेला जीवनाचा खरा आनंद तुम्हाला घेता येत नाही. गरिबीमध्येच त्या ठिकाणी जीवनाचा खरा आनंद घेता येऊ शकतो, असं कवी या ठिकाणी सांगतायत. फॉर मेनी अ फॉल्स मॅन ॲज अ फ्रेंड केम नॉकिंग ऑल डे ॲट माय डोअर. जोपर्यंत त्यांच्याजवळ पैसा होता, जीवनाचा आनंद घेता येत नव्हता, त्यावेळेला अनेक खोटे मित्र त्यांच्याजवळ सभोवताली होते आणि ते नॉकिंग ऑल द डे ॲट माय डोअर, दरवाजावर टकटक करण्यासाठी यायचे. म्हणजेच आता आपला नेहमीचा अनुभव आहे की जोपर्यंत आपल्याजवळ पैसा असतो तोपर्यंत अनेक मित्र आपले असतात. तसंच कवी सांगतायत की जोपर्यंत माझ्याजवळ पैसा होता, जीवनाचा आनंद काय असतो हे मला माहीत नव्हतं, जोपर्यंत मी गरीब झालो नाही. गरीब झाल्यानंतरच जीवनाचा खरा आनंद त्यांना माहीत झाला, घेता आला. आणि ते सांगतायत की जोपर्यंत पैसा होता तोपर्यंत अनेक मित्र होते, परंतु ते सगळे खोटे होते. आणि हे सगळे खोटे मित्र माझ्या दरवाजावर यायचे. दरवाजावर यायचे म्हणजे काय, भेटण्यासाठी त्यांना यायचे, माझ्या सभोवताली असायचे, असं कवी सांगतायत. सो व्हॉट इज द रायमिंग स्कीम ऑफ दिस स्टांजा. While thinking of rhyming scheme, we have to think of last word of the each line. बघा, ज्यावेळेला रायमिंग स्कीमवर प्रश्न तिथे असतो, व्हॉट इज द रायमिंग स्कीम ऑफ दिस पोएम और व्हॉट इज द रायमिंग स्कीम ऑफ दिस स्टांजा. आता बघा, ज्यावेळेला आपण रायमिंग स्कीमचा विचार करतो त्यावेळेला प्रत्येक ओळीतल्या शेवटच्या शब्दाचा विचार आपल्याला त्या ठिकाणी करता येतो. आणि किती शब्द एकमेकांशी जुळत आहेत साधारणतः साऊंडच्या बाबतीमध्ये ते आपल्याला शोधून काढावे लागत आहेत. मित्रांनो लक्षात घ्या. आता बघा, पहिली ओळ जर बघितलं तर तिथे ओ आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या ओळीचा शेवटचा शब्द पुअर आहे. त्याच्यानंतर तिसरा शब्द फ्रेंड आहे, तिसऱ्या ओळीतला शेवटचा शब्द. आणि चौथ्या ओळीमधला केम नॉकिंग ऑल द डे ॲट माय डोअर हा शब्द शेवटचा आहे. मग आता बघा, पहिल्या ओळीतला शेवटचा शब्द आहे ओ. याला जर आपण स्मॉल ए असं म्हणूया, पेन्सिलीनं बाजूला लिहा स्मॉल ए. आणि त्याच्या खालचा दुसरा शब्द आहे दुसऱ्या ओळीतला पुअर. मग आता ओशी पुअर हा शब्द जुळतो आहे का, नाही. जर तो मिळाला असता तर जसं आपण ओला ए म्हटलं पेन्सिलीने, तसंच त्या दुसऱ्या ओळीतल्या पुअरला देखील आपल्याला काय म्हणावं लागलं असतं, ए. परंतु तो जुळत नाही, म्हणून मग पहिल्या ओळीच्या शेवटी अ, दुसऱ्या ओळीच्या शेवटी स्मॉल ब. आणि मग तिसरी ओळ बघा, पहिल्या कोणत्या ओळीशी जुळतो आहे तो फ्रेंड, तर पहिल्या 2 ओळींशी जुळतो आहे का, नाही. म्हणून मग त्याला काय म्हणायचं, सी. आणि मग आता बघा, आता चौथ्या ओळीतला डोअर शब्द आहे. मग डोअर शब्द कोणत्या शब्दाशी, दुसऱ्या ओळीतला पुअर आणि चौथ्या ओळीतला डोअर. पुअर, आता पुअरला आपण बघा पहिल्या ओळीला ए म्हटलं, दुसऱ्या ओळीला बी म्हटलं, तिसऱ्या ओळीला सी म्हटलं आणि चौथा मग दुसऱ्याशी जुळतो आहे, दुसऱ्याला आपण बी म्हटलेलं आहे. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी चौथ्या ओळीला काय द्यावं लागेल, बीज द्यावं लागेल. म्हणजेच व्हॉट इज द रायमिंग स्कीम ऑफ दिस पोएम. पहिल्याला ए बी सी बी, ए बी सी बी is the rhyming scheme of this first stanza. Again, which figure of speech is used in the first line? When I had money. There is a repetition of word money, and that is why in this line there is a use of figure of speech which is called as
रिपिटिशन. फॉर मेनी अ फॉल्स मॅन ॲज अ फ्रेंड केम नॉकिंग ऑल डे माय डोअर. म्हणजेच या पहिल्या स्टांजाची रायमिंग स्कीम मित्रांनो ABCB. तशीच तुम्हाला जशी आपण पहिल्या कळव्याची काढली तशीच तुम्हाला इतर कळव्यांची देखील काढायची आहे. नाव आय वुड लाईक टू मूव्ह टुवर्ड्स द सेकंड स्टांजा. Then felt I like a child that holds a trumpet that he must now blow. Because a man is dead, I dared not speak to let this false world know. बघा आता. Then felt I like a child that holds a trumpet that he must not blow. बघा आता त्याच्यानंतर सगळा पैसा गमावल्यानंतर कवीला एखाद्या लहान बाळासारखं वाटायला, लहान मुलासारखं वाटायला लागलं की ज्या मुलाकडे काय होतं, ट्रम्पेट. ट्रम्पेट म्हणजेच काय, तुतारी. तिथे बाजूला दिलेलं आहे बघा, अ ब्रास म्युझिकल इन्स्ट्रुमेंट. हे कुठेतरी ब्रासचं संगीतमय साहित्य येते ज्याला आपण तुतारी म्हणतो मराठीमध्ये. आणि ते सांगत आहेत की पैसा गमावल्यानंतर एखाद्या लहान बाळासारखी माझी अवस्था झाली की ज्या बाळाजवळ तुतारी होती परंतु वाजवू शकत नव्हता. का वाजवू शकत ना? बिकॉज अ मॅन इज डेड, आय डेअर्ड नॉट टू स्पीक, लेट दिस फॉल्स वर्ल्ड नो. आणि कवी इथे सांगतायत की जोपर्यंत माझ्याजवळ पैसा होता तोपर्यंत अनेक खोटे मित्र माझ्याजवळ होते. तोपर्यंत पैसा असेपर्यंत अनेक मित्र माझ्याजवळ येत होते. हे पहिल्या कळव्यामध्ये झालं. त्याच्यानंतर पैसा गमावल्यानंतर त्यांची अवस्था अशा बाळासारखी झाली की ज्या बाळाजवळ तुतारी तर होती, खेळणं तर होतं, परंतु ते वाजवू शकत नव्हतं कारण शेजारी एका माणसाची मौत झालेली होती, डेथ झालेली होती. आणि मग त्यांनी डेअरिंग केली कशाची? नॉट स्पीक टू लेट दिस फॉल्स वर्ल्ड नो. आता जगाला आपल्या भावना कळू नये, जगामध्ये मिक्सअप व्हायचं नाही हे कवींनी ठरवलं. आता या दुसऱ्या कळव्याची देखील त्या ठिकाणी काय आहे रायमिंग स्कीम ABCB. हीच त्याही कळव्याची रायमिंग स्कीम आहे मित्रांनो, लक्षात घ्या. कोणती? ABCB ही. आणि त्याच्यानंतर बघा, देन आय फेल्ड लाईक अ चाइल्ड दॅट होल्ड्स अ ट्रम्पेट दॅट ही मस्ट नॉट डू. माझी अवस्था अशा बाळासारखी झाली, अशा मुलासारखी झाली की ज्याच्याजवळ तुतारी तर होती परंतु वाजवू शकत नव्हता कारण शेजारी श्रीमंत एका माणसाचा मृत्यू झालेला. आता या ठिकाणी विच फिगर ऑफ स्पीच इज यूज्ड इन दिस 2 लाईन्स इन द सेकंड स्टांजा. देन आय फेल्ड लाईक अ चाइल्ड दॅट होल्ड्स अ ट्रम्पेट दॅट ही मस्ट नॉट ब्लो. म्हणजेच या ठिकाणी देर इज अ कम्पॅरिझन बिटवीन कोणामध्ये? आय म्हणजे पोएट आणि चाइल्ड. या ठिकाणी आपण सिमिली अलंकाराचा वापर आहे कारण तिथे लाईक आपल्याला माहिती आहे मित्रांनो. दॅट फिगर ऑफ स्पीच इज कॉल्ड ॲज सिमिली इन विच देर इज अ डायरेक्ट कम्पॅरिझन अँड धिस कम्पॅरिझन इज मेड व्हॅल्युएबल बाय युझिंग सम वर्ड्स लाईक ॲज ॲज. बघा आता या 2 ओळींमध्ये दुसऱ्या स्टांजाच्या सुरुवातीच्या जर 2 ओळीत मित्रांनो तिथे तुम्ही पेन्सिलीनं लिहू शकता की सिमिली अलंकाराचा वापर त्या ठिकाणी केलेला आहे कारण कवीने स्वतःची तुलना अशा बाळासोबत केलेली आहे की ज्या बाळाजवळ ट्रम्पेट होती परंतु वाजवू शकत नव्हता. आणि कवीचे असं काय तुलना काय आहे? कारण एखाद्या बाळाजवळ तुतारी आहे परंतु शेजारी मृत्यू झाला की आता बघा आपणही एखाद्या वेळेला जर आपल्याला काही DJ वगैरे लावायचं झालं तर आणि शेजारी जर मौत झाली तर आपण वाजवू शकत नाही. म्हणजे आपल्याजवळ सगळं आहे परंतु शेजारच्या परिस्थितीमुळे आपण वापरू शकत नाही. कवीचंही तेच होतं. कवी खरंच गरीब झालेला होता का? नाही, पैसा होता परंतु जगाला कळायला नको आपल्याजवळ पैसा आहे. तशीच अवस्था म्हणजे बाळाजवळ तुतारी होती परंतु वाजवू शकत नव्हता. कवींजवळ पैसा होता परंतु ते दाखवू शकत. दॅट्स वाय देर इज अ यूज ऑफ सिमिली. नाव आय वुड लाईक टू मूव्ह टुवर्ड द थर्ड स्टांजा ऑफ दिस पोएम. बघा आता आपण या कवितेचं तिसरं कळवं जाऊ. बघा दुसऱ्या कळव्याची पहिल्या कळव्याची रायमिंग स्कीम होती ABCB. दुसऱ्याही कळव्याची 30 आहे कारण ब्लो आणि नो हे दुसऱ्या आणि चौथ्या ओळीतले म्हणजेच ABCB दुसऱ्या कळव्याची स्टांजाचंही रायमिंग स्कीम आहे. तिसरा कळव बघा, मच हॅव आय थॉट ऑफ लाईफ अँड सीन हाऊ पुअर मेन्स हार्ट आर एवर लाईट अँड हाऊ देअर वॉईस डू हम लाईक बीज अबाउट देअर वर्क फ्रॉम मॉर्न टिल नाईट. बघा आता, मच हॅव आय थॉट ऑफ लाईफ जीवनाविषयी बराचसा विचार मी केलेला आहे. अँड सीन हाऊ पुअर मेन्स हार्ट्स आर एवर लाईट. आता एवर लाईट म्हणजेच काय? काइंड ऑफ कंटेंटमेंट इज देअर इन द पुअर मॅन्स हार्ट. गरीब माणसांच्या मनामध्ये एक प्रकारचं समाधान असतं, पैसा असो अगर नसो. कारण मित्रांनो, मनी कॅनॉट गिव्ह यू सॅटिस्फॅक्शन. पैसा तुम्हाला समाधान देऊ शकत नाही. यू कॅन बाय हॅपीनेस, यू कॅनॉट बाय हॅपीनेस बाय गिविंग मनी ऑर बाय स्पेंडिंग मनी. पैसा खर्च करून आपल्याला आनंद विकत घेता येत नाही.
तसाच कवी सांगतोय की आता जीवनाचा बराचसा विचार माझ्याकडे होता, जीवनाविषयी मला कळायला लागलेलं होतं आणि आता जीवनामध्ये वावरत असताना मला हेही दिसलं, हेही मी पाहिलं, हाऊ पुअर मेन्स हार्ट आर एव्हर लाईट. एव्हर लाईट मीन्स सॅटिस्फाईड, कंटेंटमेंट इज देअर. आणि जीवन जगत असताना कवी आता सांगतायत की माझ्याजवळ आता पैसा नव्हता, मी गरीब झालेलो होतो आणि त्यावेळेला जीवन जगत असताना मला असं कळालं की खऱ्या अर्थानं समाधानी मनं जर कोणाची असतील, खऱ्या अर्थानं समाधानी जर कोण असेल तर ते गरीब माणसं असतात. अँड हाऊ देअर वायूज डू हम लाईक बीज. बघा आता या ठिकाणी पुन्हा हम हम म्हणजे सिंग विथ क्लोज्ड लिप्स, म्हणजेच आपण बारीक आवाजात भिस्परिंग म्हणतो, खुसबुजणं म्हणतो, किंवा बीज बीज म्हणजे मधुमाशी. आता मधुमाशा आपण पाहतो रसवंतीवर, उसावर वगैरे त्या बसलेल्या असतात, त्यावेळेला त्या गुणगुणतात. आणि मग आता कोण गुणगुणतं आहे बघा, हाऊ देअर देअर म्हणजे गरीब माणसांच्या, हाऊ देअर वायूज डू हम लाईक बीज अबाउट देअर वर्क फ्रॉम मॉर्न टिल नाईट. ते म्हणतात आता बघा या ठिकाणी गरीब आता इथेही बघा, पुअर वायूज आर कम्पेअर्ड विथ द हमिंग ऑफ बीज, किंवा मधुमाशांसोबत. आता मधुमाशांची जशी गुणगुण 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 चालू असते, तसंच बायकांची सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम करत असताना काय चालू असते, गुणगुण चालू असतं. किंवा त्याला आपण नॅगिंग वुमन, सारख्या दात्या कामं तर करतात, परंतु कामं करत असताना मधुमाशा जशा गुणगुण 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 करत असतात, तसंच बायकांची देखील सवय, हे देखील आपलं ऑब्झर्वेशन आहे की बायका कामं करताना करतात, परंतु त्या ठिकाणी नॅगिंग, दात्या करत, कटकट करत त्या ठिकाणी. आणि म्हणून या ठिकाणी बायकांची तुलना, वायूज शब्द आहे बघा, बायकांची तुलना कोणाशी केलेली त्या ठिकाणी, लाईक बीज. तिथे लाईक शब्द आहे, म्हणजेच या तिसऱ्या ओळीमध्ये देखील हा अँड हाऊ देअर वाईज डू हम लाईक बीज, इथे देखील कोणता अलंकार आहे मित्रांनो, सिमिली नावाचा. कशामुळे ते कटकट करत असतात बायका मधुमाशांसारख्या, अबाउट देअर वर्क फ्रॉम मॉर्न टिल नाईट, सकाळपासून कारण गरीब माणसांचं हे जे मित्रांनो सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत सारखी कामं असतात आणि त्यातल्या त्यात बायकांचं तर असतात. आणि म्हणून सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्यांना जी कामं करावी लागतात, पैसा जवळ नसतो तरी त्या समाधानी असतात, परंतु सकाळपासून संध्याकाळपर्यंत कामं करत असताना मधुमाशांची सारखी गुणगुण बायकांची चालूच असते. लाईक शब्द त्या ठिकाणी आहे हमिंग. हमिंग म्हणजेच गुणगुणणे. मधुमाशा जशा गुणगुणतात तसंच ते काम करत असताना सकाळपासून संध्याकाळपर्यंत गुणगुण करत असतात, कटकट करत असतात. ऑल दीज वुमेन्स आर कॉल्ड ॲज नॅगिंग वुमेन. आता तिसऱ्या कळव्यामध्ये बघा, हम लाईक बीज, इथे देखील सिमिली नावाचा अलंकार वापरलेला आहे मित्रांनो. त्याच्यानंतर पहिल्या दोन कळव्यांसारखंच तिसऱ्या कळव्याची देखील रायमिंग स्कीम कोणती आहे, ABCB हीच त्या तिसऱ्या कळव्याची ABCB. कुठली ABCB ही रायमिंग स्कीम आहे. नाव आय वुड लाईक टू मूव टुवर्ड्स द फोर्थ स्टांजा ऑफ दिस पोएम. सो व्हेन आय हिअर दिस पुअर वन्स लाफ अँड सी द रिच वन्स कोल्डली फ्राउन, पुअर मेन थिंक आय नीड नॉट गो अप सो मच ॲज रिच मेन शूड कम डाऊन. बघा आता या ठिकाणी समजून घ्या. सो वेन आय हिअर दिस पुअर वन्स लाफ अँड सी द रिच वन्स कोल्डली फ्राउन, फ्राउन मीन्स अँग्री. तो सांगतो की हे जीवन जगत असताना, गरीब म्हणून जीवन जगत असताना मला असं आढळलं की हे गरीब माणसं जे असतात ना, लाफ, गरीब माणसं सदैव हसतमुखाने राहत असतात, आणि हे जी श्रीमंत माणसं असतात हे कसे असतात, फ्राउन, रागावलेले, संतापलेले. पुअर मेन थिंक आय नीड नॉट गो अप. आता त्या ठिकाणी बघा, ते कवींना असं थिंक आहे म्हणजेच काय, कवींना असं वाटतं, काय वाटतं, पुअर मेन नीड नॉट गो अप. बघा आता या ओळीमध्ये पुअर मेन थिंक आय नीड नॉट गो अप या ठिकाणी इन्व्हर्जन हा अलंकार वापरलेला आहे मित्रांनो. कोणत्या, चौथ्या कळव्यातल्या तिसऱ्या ओळीमध्ये इन्व्हर्जन नावाचा जो अलंकार आहे. व्हॉट इज देअर इन इन्व्हर्जन, देअर इज अ चेंज इन वर्ड ऑर्डर. We cannot use normal word order in poetry and that's why there is a use of inversion. मग त्याचं खरं कन्स्ट्रक्शन कसं येईल, आय थिंक पुअर मेन नीड नॉट गो अप, ही खरी कन्स्ट्रक्शन आहे, परंतु त्या ठिकाणी मुद्दाम त्या ठिकाणी काय असतं, देर इज अ चेंज ऑफ वर्ड ऑर्डर अँड दॅट इज वाय इन द थर्ड लाईन ऑफ द फोर्थ स्टांजा देर इज अ यूज ऑफ फिगर ऑफ स्पीच विच इज कॉल्ड ॲज इन्व्हर्जन. सो मच ॲज रिच मेन शुड कम डाऊन. आणि कवी सांगतायत की हे जीवन जगत असताना माझ्या असं लक्षात आलेलं आहे की गरीब माणसं नेहमी हसतमुखी असतात जरी त्यांच्याजवळ पैसा नसला तरी, परंतु श्रीमंत माणसांजवळ मात्र पैसा असून येते कसे असतात, फ्राऊन, संतापलेले, रागावलेले असतात. आणि कवींना असं वाटतं पुअर मेन नीड नॉट गो अप, श्रीमंत माणसांनी सुधारण्याची गरज नाही, सो मच ॲज रिच मेन शूड कम डाऊन. म्हणजेच कवींना असं सांगतायत की श्रीमंत माणसांनी कम डाऊन,
देर इज नो नीड टू गो अप फॉर द पुअर मॅन. गरीब माणसांनी प्रगती करण्याचं काही कारण नाही, कारण श्रीमंत माणसांनीच त्या ठिकाणी खाली आलं पाहिजे. बघा आता या ठिकाणी देखील एक प्रकारचं कॉन्ट्रडिक्शनच आपल्याला दिसतं की गरीब माणसं आहेत तसंच त्यांनी राहावं, जसे स्वच्छंदी आहेत आनंदी तसंच त्यांनी राहावं, परंतु श्रीमंत माणसांनी मात्र आपली जी उर्मी असते, रग असते, ताठा असतो, तो सोडून थोडंसं नॉर्मल लेवलला यायला पाहिजे, असं या ठिकाणी कविता आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतायत. सो वेन आय हिअर दिस पुअर वन्स लाफ अँड सी द रिच वन्स. बघा आता इनव्हर्जन आहे त्या ओळीमध्ये. त्याच्यानंतर बघा शेवटची जी ओळ आहे, सो मच ॲज रिच मेन शूड कम डाऊन. या ठिकाणी बघा पुअर मेन थिंक आय नीड नॉट गो अप कम डाऊन. आता ह्या ज्या ओळी मित्रांनो, याच्यामध्ये दोन दोन प्रकारचे अलंकार वापरले आहेत. पहिली गोष्ट म्हणजे अँटीथेसिस त्या ठिकाणी आपल्याला दिसतो आहे. अँटीथेसिस कोणतं? पुअर आणि किंवा रिच पुअर. अँटीथेसिस इज दॅट फिगर ऑफ स्पीच इन विच देर इज अ यूज ऑफ अपोजिट वर्ड्स. विरोधी अर्थाचे शब्द ज्या ओळींमध्ये वापरलेले असतात त्या ओळींमध्ये अँटीथेसिस नावाचा अलंकार वापरलेला असतो. आणि म्हणून मग या ठिकाणी कोणते आहेत? पुअर, रिच हे विरोधी अर्थाचे शब्द आहे. अप, डाऊन हे विरोधी अर्थाचे शब्द आहे. आणि म्हणून मग त्या ठिकाणी कोणता अलंकार वापरलेला आहे मित्रांनो? रिच पुअर, अप डाऊन. या ठिकाणी अँटीथेसिस, कारण विरोधी अर्थाचे शब्द तिथे वापरले आहे. तसंच आणखी त्या ठिकाणी बघा कोणता आहे? ॲलिटरेशन. इन दिस फिगर ऑफ स्पीच देर इज अ रिपिटेशन ऑफ लेटर्स और सिलेबल्स ॲट द बिगिनिंग ऑफ 2 or more वर्ड्स इन द सेम लाईन. एकाच ओळीमध्ये 2 किंवा 2पेक्षा अधिकचे सारखे साऊंड शब्द असल्याची पुनरावृत्ती जिथे केलेली असते त्या ओळीमध्ये कोणता अलंकार वापरलेला असतो मित्रांनो? ॲलिटरेशन. आणि म्हणून मग शेवटची ओळ बघा, सो मच ॲज रिच मेन शूड कम डाऊन. इथे देखील ॲलिटरेशन नावाचा अलंकार हा वापरलेला आहे, असं आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. बघा आता या बघा, नाव आय वुड लाईक टू मूव टुवर्ड द लास्ट स्टांजा ऑफ द पोएम. वेन आय हॅड मनी ओ माय मेनी फ्रेंड्स प्रूव्ड ऑल अनट्रू, बट नाऊ आय हॅव नो मनी ओ माय फ्रेंड्स आर रियल दो व्हेरी फ्यू. बघा आता कवी म्हणतो आहे की ज्या वेळेला माझ्याजवळ पैसा होता त्यावेळेला माझ्याजवळ अनेक मित्र होते, परंतु ते कशा असल्याचे? प्रूव्ड ऑल अनट्रू. म्हणजेच पैसा होता तोपर्यंत अनेक मित्र होते, परंतु ते सगळे खोटे असल्याचं सिद्ध झालं. बट नाऊ आय हॅव नो मनी. परंतु आता कवीजवळ पैसा नाही. माय फ्रेंड्स आर रियल दो व्हेरी फ्यू. जोपर्यंत पैसा होता अनेक मित्र होते, परंतु ते खोटं असल्याचं सिद्ध झालेलं आहे. आता जरी माझ्याजवळ पैसा नसला, परंतु मित्र जे कोणी आहेत थोडेफार, व्हेरी फ्यू म्हणजे अत्यंत कमी मित्र पैसा नसल्यामुळे त्यांच्याजवळ आहेत, परंतु जे कोणी आहेत ते मात्र कसे आहेत? आता रियल आहेत, असं कवी त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न आपल्याला करतायत. आता बघा या ओळीमध्ये रायमिंग स्कीमच्या बाबतीमध्ये वरच्या 1, 2, 3, 4 कळव्यांची जशी ABCB रायमिंग स्कीम आहे तशीच शेवटच्या कळव्याची देखील आहे. आणि त्याच्यानंतर आता या कळव्यामध्ये बघा तुम्ही शेवटच्या कळव्याची पहिली ओळ व्हेन आय हॅड मनी शब्द आहे, म्हणजे तिथे रिपिटेशन अलंकार आहे. त्याच्यानंतर माय मेनी फ्रेंड्स प्रूव्ड ऑल अनट्रू या ओळीमध्ये तिथे काही नाही, परंतु बघा माय फ्रेंड्स आर रियल दो व्हेरी फ्यू. आता मेनी, फ्यू हे विरोधी अर्थाचे शब्द आहेत, म्हणून मग अनट्रू रियल ही एक जोडी आहे, अनट्रू रियल ही एक जोडी, मेनी फ्यू ही एक विरोधी अर्थाची जोडी, म्हणून मग त्या ठिकाणी कोणता अलंकार आहे? तर अँटीथेसिस नावाचा अलंकार आहे. लक्षात घ्या. अशा पद्धतीनं आपण या सगळ्या कळव्यांची रायमिंग स्कीम संपूर्ण पोएमची कोणती मित्रांनो? ABCB आहे. वेगवेगळे अलंकार तिथे आहेत, पर्टिक्युलरली सिमिली, इनव्हर्जन या अलंकारावर आपण जोर दिला पाहिजे, कारण बऱ्याच ठिकाणी ते अलंकार या ठिकाणी आलेले आहेत. नाऊ ड्युरिंग आवर नेक्स्ट पिरियड आय वुड लाईक टू एक्सप्लेन द ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम. नाऊ आय वुड लाईक टू स्टॉप युअर. थँक्यू व्हेरी मच.